बॅलन्स पोर्टफोलिओ पाहिजे. खूप वेळा ऐकतो मी. कशासाठी पाहिजे? कोणासाठी पाहिजे? कधीसाठी पाहिजे? ॲक्च्युली हे प्रश्न कोणी विचारत नाही. आता हा बॅलन्स म्हणजे काय? तर पोर्टफोलिओमध्ये 3 गोष्टी पाहिजेत. पहिली गोष्ट आहे ग्रोथ. लाँग टर्म वेल्थ बिल्ड करायला. ती कुठून येणार? इक्विटी म्युच्युअल फंड्समधून. इथं टाईम आपल्या बाजूने असतो. दुसरं स्टॅबिलिटी. शॉर्ट टर्मची जी व्हॉलॅटिलिटी आहे ती ॲब्झॉर्ब करायला कुणीतरी हवं असतं. ते कुठून येतं? डेट किंवा बॉन्ड्स किंवा एफ-डीजमधून. मार्केट पडलं तर त्याला बॅलन्स आउट करायला हे कामाला येतं. आणि तिसरं लिक्विडिटी. शॉर्ट टर्ममध्ये जर का मला पैशांची गरज पडली तर मी पैसे कुठनं उभा करू? इथं मदत करतात लिक्विड फंड्स, सेव्हिंग्ज किंवा शॉर्ट टर्मच्या एफ-डीज. किमान 3 ते 6 महिन्याचा बफर अमाऊंट आपल्या या खात्यांमध्ये असलीच पाहिजे. आणि हे 3 एकत्र असणं म्हणजेच बॅलन्स. पण खरी गोष्ट अशी आहे की एकच व्यक्ती वयाच्या 25मध्ये त्या व्यक्तीला 80% इक्विटीचं एक्सपोजर असू शकेल, स्टॅबिलिटी असेल 10% आणि लिक्विडिटीची गरज असेल 10%. तीच व्यक्ती जेव्हा 45मध्ये येते तेव्हा मे बी तिला 50% इक्विटीमध्ये, 30% स्टॅबिलिटीमध्ये आणि 20% कुठेतरी लिक्विडिटीची गरज. वय वाढल्यावर 65 वर्षामध्ये त्याच व्यक्तीला पुन्हा 30% फक्त इक्विटीमध्ये, 50-60% पर्यंत स्टॅबिलिटी आणि उरलेले हे लिक्विडिटीमध्ये. म्हणजे एकच माणूस 40 वर्षामध्ये पोर्टफोलिओ कम्प्लिटली बदलला. पण थोडक्यात काय की बॅलन्स पोर्टफोलिओ हा एक नंबर नाहीये. ती एक आपल्या लाईफ स्टेजनुसार बदलत जाणारी गोष्ट आहे. आपल्याला काय करायचंय? आपले लाईफचे गोल्स, आपलं वय, आपलं रिस्क ॲपेटाईट जसं जसं ते बदलत जाईल तसं तसं हे आपल्या पोर्टफोलिओमध्ये हळूहळू स्लो चेंजेस करत जायचे. म्हणून एकदा वर्षातनं हा प्रश्न विचारलाच गेला पाहिजे, जसं माझं वय बदललंय तसं माझे गोल्स बदललेत का? आणि जसं माझे गोल्स बदललेत तसं माझा पोर्टफोलिओमध्ये चेंजेस झालेत का? बॅलन्स हा एकदा सेट करून सोडून द्यायची गोष्ट नाहीये, तो कंटिन्युअसली मेंटेन करण्याची गोष्ट आहे. तुमच्या पोर्टफोलिओचं शेवटचं रिबॅलन्सिंग तुम्ही कधी केलं होतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.